नमस्कार. अलकापूर नगरापर्यंत आपली कथा आलेली आहे. अलकापूर नगरामध्ये पांडवांची अर्जुनाशी भेट झाली आहे. पांडवांना अलकापुरामध्ये येण्यासाठी घटोत्कचाने मोठी मदत केली आहे. म्हणजे या चौघा भावांना आणि द्रौपदीला आपल्या खांद्यावर घेऊन घटोत्कच आणि घटोत्कचाच्या मित्रांनी अलकापुरीपर्यंत आणून सोडलंय, जिथे कुबेरांनी बद्रीनाथ धामामध्ये यांचं स्वागत केलंय आणि अलकापुरीमध्ये अर्जुनाने त्यांना शस्त्र देखील दाखवलेली आहेत. मध्ये कालचा भाग आपला जरासा पटकन वेगळा राहिला. निवडणुकीचा मूड होता, त्यातल्या पराभवाची मीमांसा करायची होती, काँग्रेसला जय मिळाला की नाही ते बघायचं होतं, म्हणून थोडासा वेगळ्या मूडमध्ये मी गेलो होतो. आपण आपल्या कथा पुन्हा सुरू ठेवतोय. फ्लॅशबॅक मध्ये सगळं काय काय झालं आपण बघितलं आणि त्यानंतर घटोत्कचाला समोर बघितल्यावर पांडवांच्या मनामध्ये आपल्या कुटुंबाची ख्याली खुशाली विचारण्याचा मोह झालाय. कारण आठवण झाली हो, भीमाला त्याचा मुलगा दिसला, पण बाकीच्यांची मुलं, द्रौपदीची मुलं सगळी हस्तिनापूरलाच होती की त्यांचं काय झालं असेल? कुंतीच्या सोबत असतील का? कारण आता 10-11 वर्ष झाली. या 10-11 वर्षामध्ये छोटी छोटी होऊन आलेली मुलं आता मोठी झाली असतील. आणि मग युधिष्ठिराने प्रश्न विचारलाय घटोत्कचाला, बाबा आमची मुलं, आई सगळे कसे आहेत? तू तर जात असतोस नेहमी हस्तिनापूरला. घटोत्कचाने सांगितलं की अहो काय सांगायचं तुम्हाला, खूप छान रमलीत ती, आता मोठी झालीत, यव्वनात तरणी बाण राजबिंडी दिसायला लागलीत, त्यांच्या विवाहाच्या चर्चा सुरू आहेत, त्यांच्यासाठी मुलं मुली बघणं सुरू आहेत, सगळे प्रकार आता मस्तपैकी छान ती कृष्णाच्या मुलासोबत वावरतायत, खेळतायत, बागडतायत, शिकतायत, ज्ञानसंपन्न झाली, सुकुमार आहेत, पांडवाची पोरं आहेत, ती काय छान दिसायला लागलीत. घटोत्कच आपल्या पांडवांच्या मुलाचं एक एक रसभरीत वर्णन करून सांगू लागलाय आणि ज्याच्या मुलाचं वर्णन तो करतोय तो प्रत्येक जण खूप कौतुकानं ऐकू लागलाय. द्रौपदीला तर आपल्या सगळ्याच 5 मुलांचं कौतुक ऐकून खूपच आनंद होऊ लागलाय की आपली लेकरं सुखात आहेत, आनंदात आहेत आणि प्रत्यक्ष कृष्णाच्या मुलासोबत ती खेळतायत. हा तर अजून आनंदाचा क्षण आहे ना, ती वाढतायत त्याच्यासोबत. मग अभिमन्यूचं काय चाललंय याची खबरदारी घेतली गेली, बाकीच्या मुलांचं काय चाललंय हे सगळं विचारलं गेलं. घटोत्कचाने सगळ्यांच्या मुलाच्या सगळ्या हकीकती खूप छान पद्धतीने पांडवांना सांगितलं. खूप खुश होते, खूप खुश. आणि तेवढ्यामध्ये घटोत्कचाने एक गंमत सांगितली. अहो मला एक विसरलो की सांगायचं. काय विसरला बाबा तू? आता ही कथा भागवताच्या मध्ये येते. काय विसरला बाबा तू? ते म्हणाले, बलरामाची मुलगी वत्सला हिचा विवाह करण्याचा विचार बलरामाच्या मनामध्ये येत होता. झालेलं सगळं सांगितलंय. बलरामाची मुलगी वत्सला, तिचा विवाह करण्याचा विचार बलरामाच्या मनामध्ये येतोय आणि बलरामाच्या डोक्यात आपली मुलगी वत्सला ही दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण याला द्यावी असं येत आहे. काय बलरामाला कळतच नाही. पहिल्यांदा सुभद्रेचा विवाह त्याला दुर्योधनासोबत करायचा होता, बहिणीचा जमला नाही, म्हणून आपल्या मुलीचा विवाह दुर्योधनाच्या मुलासोबत करून द्यायचा विचार डोक्यात येतोय. सुभद्रेचा विवाह तर ठरवला होताच आणि आपण ते बघितलंय की सुभद्रा हरण कसं केलं अर्जुनानं हेही आपण बघितलं. बलरामाने आपली मुलगी वत्सला हिचा विवाह दुर्योधनाच्या मुलाशी करण्याचं नक्की केलं, सोयरीक जमवली आणि त्याच वेळेला अजून एक गोष्ट नक्की ठरवली आणि ते म्हणजे दुर्योधनाला लक्ष्मण नावाचा जसा मुलगा होता ना, तशी लक्ष्मणी नावाची एक मुलगी पण होती. या दुर्योधनाच्या मुलीचा विवाह कृष्णाच्या मुलाशी म्हणजे सांबाशी करून द्यायचं ठरवलं. म्हणजे कृष्णाच्या मुलासोबत दुर्योधनाच्या मुलीचा विवाह आणि दुर्योधनाच्या मुलाचा विवाह बलरामाच्या मुलीशी करायचं ठरवलं. बलराम ठरवून टाकायचे होते, त्यांना कोण काय असं वाटायचंच नाही की आपण ठरवलं संपलं. जसं सुभद्रेचं त्यांनी केलं होतं ना की मला वाटतंय दुर्योधनासोबत करायचा बस संपलं, बाकी काय नाही. ना सुभद्रेला विचारलं, ना विचार मनात घेतला, काहीच नाही. ही जबाबदारी कृष्णावर होती, विचारण्याची, बघण्याची, करण्याची. आता काय करावं हा प्रश्न पडला. खरं तर वत्सलेला लक्ष्मणासोबत विवाह करायचा नव्हता. आता इथे लक्ष्मणाचा वेगळाच किस्सा आहे, ती तिकडे लक्ष्मण वेगळा आणि दुर्योधनाच्या मुलाचं नाव लक्ष्मण असावं हे तर अजून मला आश्चर्यकारक वाटतं. वत्सलेला लक्ष्मणासोबत विवाह करायचा नाहीये. तिच्या मनात दुसराच कोणीतरी आणि तो दुसरा म्हणजे अभिमन्यू आहे. अभिमन्यू सोबत तिला विवाह करायचा.
आता पुन्हा तेच आलं नशिबाला. बघा ना कसं असतं ते. म्हणजे अगोदर बलरामाच्या बहिणीला विवाह करायचा आहे सुभद्रेला, तो अर्जुनासोबत, आणि वत्सलेला विवाह करायचा आहे तो अभिमन्यू सोबत. आता पुन्हा जबाबदारी कृष्णावरच हे सगळं निस्तरायची. मग कृष्णानं आता आपण या भानगडीत पडण्यापेक्षा, पिढी बदलली ना, कृष्ण मोठा चालाक, पिढी बदलली. कृष्णानं आपण या भानगडीत पडण्यापेक्षा ठरवलं असं की ही जबाबदारी भीमाच्या मुलावर टाकूया. ते म्हणलं त्यांचं लफडं आहे ना, त्यांनी बघावं, त्यांच्या कुळातल्यानी. घटोत्कचाला सांगितलं, घटोत्कचा एक काम कर, वत्सलेला उचल, पळवून घेऊन जा आणि जंगलात नेऊन सोड. त्याच वेळेला अभिमन्यूला तिथं घेऊन ये आणि अभिमन्यूला सांग की वत्सलेला घेऊन जा. हेच ते अर्जुन जंगलात जा, ती येईल, तिला बसव, रथ चालवायला लाव, घेऊन जा तिकडं. कृष्णाचं काय काम होतं मला कळत नाही. ही सगळी लफडी जोडून द्यायचं काम कृष्ण करत होता की काय, असा प्रश्न पडतो. कधी कधी अजून एक आगाऊपणा करतो, आमच्या आयुष्यात असा कृष्ण का आला नाही असा प्रश्न आम्हालाही पडतो कधी कधी. काय प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळा कृष्ण असतो. सबके सबके श्याम, अपने अपने श्याम असतं. तसं अपने अपने श्याम मध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात असा तुझ्या आवडीची तू घेऊन जा बाबा म्हणणारा श्याम यायला हवा होताच की. जाऊ द्या, अजून घरी कळलं तर अवघड व्हायचं, तो नाही आला तेच बरं आहे. त्यानं सांगितलं की जा, घेऊन जा. घटोत्कचानं वत्सलेला, बलरामाच्या मुलीला आपल्या खांद्यावर घेतलं गुपचूप अंधारात आणि तो जंगलात घेऊन गेला. त्यावेळेला अभिमन्यूलाही तिथे आणण्यात आलं आणि अभिमन्यू उत्तरेला पळवून घेऊन निघून गेला. आता उत्तरा तर गेली, उद्या विवाह, आणि विवाहाच्या प्रसंगामध्ये विवाहवेदीवर कोण उभं करायचं? एवढं तर नाही जमणार असं सगळ्या गडबड, कारण हे सगळे निघून गेलेले. कृष्णाला दोन्हीकडे लक्ष द्यायचंय, काय करायचं अशा वेळी कृष्णानं घटोत्कचाला पुन्हा एक जबाबदारी दिली. घटोत्कच हे सगळं पांडवाला सांगतोय, सगळं सांगतोय. तो म्हणाला की माझ्यावर जबाबदारी अशी दिली. कृष्णानं सांगितलं घटोत्कचाला, तुला मायावी विद्या आहे, तूच वत्सलेचं रूप घे आणि विवाह मंडपात जाऊन थांब. आता आली का घटोत्कचाची अडचण? तू वत्सलेचं रूप घेऊन विवाह मंडपात थांब असा कृष्णानं आदेश दिल्यावर, कृष्णाचाच आदेश तो, कोण टाळणार? घटोत्कचानं वत्सलेचं रूप घेतलं आणि विवाह मंडपात जाऊन थांबला. पाणीग्रहणाच्या वेळेला लक्ष्मणाचा हात घटोत्कचाच्या हातामध्ये दिल्याबरोबर घटोत्कचानं तो हात असा काही पिरगळला की घटोत्कच, लक्ष्मण तिथंच मूर्छा येऊन पडला. आणि मूर्छा येऊन पडल्याबरोबर त्या लग्न मंडपामध्ये गदारोळ माजला, हल्लकल्लोळ माजला. प्रत्येक जण काय झालं बघू लागला. आणि याच हल्लकल्लोळात आपलं मूळ रूप घेऊन घटोत्कच पळून गेला. कारण पुन्हा बलरामाच्या बळी कोण पडणार? एवढी शक्ती आहे का बलरामाला सामोरं जाण्याची? बलरामाच्याही लक्षात येत होतं आपल्याच काळ्यानं काहीतरी केलेलं आहे. तो मूर्छित येऊन पडलेला, हा निघून गेलेला. आणि दुर्योधनानं मात्र तिथे या सगळ्या यदुवंशाला शिव्या घालायला सुरुवात केली. म्हणाला तुम्ही असेच धोकाबाज आहात, तसेच आहात, असंच करता नेहमी. आणि मग वराड आल्या पावली परतलं. पण बलरामाचा अपमान सुद्धा दुर्योधनानं केलेला आहे हे विसरून चालणार नाही. ही गोष्ट पांडवांना घटोत्कचानं सांगितल्याबरोबर भीम मात्र मस्त हसला. म्हणाला, वा रे माझ्या पोरा, तू काय बाईचं रूप घेऊन गेला? त्यालाही सुभद्रहरणाचा प्रसंग आठवला आणि भीम मनातल्या मनात हसू लागला. इकडे दुर्योधन फसवणुकीचा आरोप करून निघून गेलेला आहे. पण ही कथा इथेच थांबत नाहीये, अजून एक मोठा ट्विस्ट आहे. तो काय बघूया पुढच्या भागात.